झाली आहे 36 वर्ष पूर्ण। प्रत्येक अध्यक्षांनीच केले आहे सामाजिक कार्य मस्त। आपली संस्कृती परंपरा कोणीच कधी मोडली नाही, अगदी जेवणातली ही परंपरा कधी कोणी सोडली नाही। आता हेच पहा ना, अमृताहूनी गोड अशा हापूस आमरसपुरीची बसली आहे पंगत। ताटाभोवती रांगोळी आणि उदबत्तीचा सुगंध, सुग्रास पदार्थांची ताटामध्ये रेलचेल फार, त्यामध्ये सुमधुर स्वादिष्ट आमरस वाटीलाच आहे मान। पानामध्ये रसवाटी पाहताच तृप्त होते मन, जसे नाम घेता मुखी राघवाचे। या वर्षीची गोड सांगता करता एवढंच सांगेत आम्रफळा, वर्षानुवर्ष तुला खाण्याची शक्ती ताकद दे रे महाराजा, दे रे महाराजा। आजचं आमरसाचं जेवण खरं तर पारंपरिक आहे, पण ही परंपरा भक्तीने सुद्धा यंदा जपली। नुसतं जेवण दिलं नाही तर त्यामध्ये जे आदरातिथ्य होतं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं। म्हणजे जसा वरपक्ष आणि वधूपक्ष हे दोघंही लग्नाला सरबराई ठेवतात, त्याहीपेक्षा जास्त भक्तीने आज नियोजन केलेलं होतं। दोघंही नवरा बायको हसत सगळ्यांचं अत्तर लावून स्वागत करत होते। महत्त्वाचं म्हणजे फोटो काढले गेले आणि जेवण अप्रतिम हो, काय सांगू। बऱ्याच वर्षात या श्रुतिमंगल कार्यालयाचं जेवले आणि एकाच वेळेला एकच पंगत घरगच्च भरलेली होती आणि खरंच सांगते आनंद वाटला या जेवणाचा, खुश झाले मी तर। दोघांनाही माझ्याकडून आशीर्वाद, फेलोशिप कमिटीचं सहाय्य आहेच। थँक्यू। काय मस्त आमरसपुरीचं जेवण झालं। येताना पण आता इतकं प्रसन्न वाटलं, एकदम फेस्टिव्ह आणि आमरसपुरीच्या जेवणासारखं डेकोरेशन केलेलं। मेनू पण एकदम मस्त होता आणि पंगतीत जेवल्यामुळे तर फारच मजा आली। खूप दिवसांनी मी पंक्तीत बसून मस्तपैकी जेवणावर ताव मारला, अक्षरशः मजा आली। प्रोग्राम कमिटीचं बाकी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आजचं जेवण अप्रतिम होतं आणि सिम्युलेशन छान झालं, सगळे लोक एकत्र आले आणि खूप खूप मजा आली। तुम्हाला भरपूर धन्यवाद।